श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही तणाव जाणवणार? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा महिना नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना मीन राशीच्या लोकांसाठी भावनिक अनुभव, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम आणि शांतता राखावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता आता कमी होईल आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसतील. काही लोकांना अचानक नवीन काम किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील, कारण उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढण्याची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावना अधिक तीव्र राहतील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते, तर काहींच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक तणाव आणि धावपळ यामुळे थकवा वाढू शकतो. योग्य विश्रांती, सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यामुळे परिस्थिती चांगली राहील. एकूणच हा महिना मीन राशीसाठी आत्मपरीक्षण, प्रगती आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना मीन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून विश्वास वाढेल. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाचा ताण काही प्रमाणात वाढेल, पण तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. काही सहकारी तुमच्या यशामुळे मत्सर करू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना प्रगतीचा ठरेल. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. ऑनलाईन व्यवसाय, कला, मीडिया, शिक्षण किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी अचानक एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत जून महिना मिश्र परिणाम देणारा ठरेल. उत्पन्न चांगले राहील, पण खर्चही वाढू शकतात. घरातील गरजा, प्रवास, आरोग्य किंवा धार्मिक कार्यांवर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी जाणवू शकतात. काही अडकलेले पैसे उशिरा मिळतील, मात्र महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करणे टाळा. जमीन, घर किंवा वाहन खरेदी विक्रीसाठी हा काळ काही प्रमाणात अनुकूल राहू शकतो. मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य जाणवेल आणि एखादा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत जून महिना अत्यंत भावनिक आणि रोमॅन्टिक ठरणार आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. काही वेळा छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण प्रेम आणि संवादामुळे परिस्थिती सुधारेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुने प्रेम पुन्हा संपर्कात येऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. सोशल मीडियावरून नवीन ओळखी वाढतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. काही लोक कुटुंबासोबत प्रवासाचे नियोजन करू शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. महिन्याच्या शेवटी एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा भावनिक राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. ब्रॅक्स्टन बाळंतपण किंवा मोठे वाद टाळता येतील. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नातेवाईकांशी जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रपरिवाराकडून मदत आणि सहकार्य मिळेल. महिन्याच्या शेवटी घरात धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि उत्साही राहील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. मानसिक तणाव, अपुरी झोप आणि कामाचा ताण यामुळे थकवा वाढू शकतो. पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. योग्य आहार आणि वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. बाहेरील अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. मानसिक शांततेसाठी योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. हवामानातील बदलांमुळे सर्दी, ताप किंवा संसर्ग होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा राहील.
अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, परदेशात शिक्षण किंवा करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी जून महिना आत्मविश्वास आणि भावनिक समाधान देणारा ठरेल. घर आणि करिअर यामध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल. काही महिलांना स्वतःसाठी नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. सौंदर्य, कला, संगीत किंवा गृहसजावटीशी संबंधित क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णू आणि श्री दत्तगुरूंची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गरजू लोकांना अन्नदान करा. पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. नकारात्मक विचारांपासून दूर राहून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. जून महिना मीन राशीच्या लोकांसाठी भावनिक स्थैर्य, नवीन विचार आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणार आहे. या महिन्यात काही गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने घडताना दिसतील. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. काही ठिकाणी निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होईल, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय पुढे फायदेशीर ठरतील. करिअरच्या बाबतीत मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना आणि प्रयत्नांना महत्त्व मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन संपर्क आणि नवीन व्यवहार लाभदायक ठरतील. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहिले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जुन्या अडचणी हळूहळू कमी होताना दिसतील. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावना अधिक खोल होतील. जोडीदारासोबत संवाद वाढल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची चाहूल लागू शकते. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि भावनिक आधार तुम्हाला मानसिक शांतता देईल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःला जास्त ताण देणे टाळा. मानसिक थकवा, झोपेची कमतरता किंवा पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. योग्य आहार, विश्रांती आणि सकारात्मक वातावरण यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर जून महिना तुमच्यासाठी समाधान, प्रगती आणि आनंद देणारा ठरू शकतो. धन्यवाद.